कमेंट मध्ये नक्की सांगा हा कोणत्या जातीचा साप होता. हे बघा हातात धरला ना, चावला कस का नाही असा. मराठीत बोल ना. मी राहतो इथं उरुळीला, तू म्हणतोय मुंबईला. मला विचारून घेतलं का लोन? मग काय लोन बिन काढाय आमच्या एवढे वाईट दिवस आलो आहे लोन बिन काढायला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. सकाळ सकाळ खिचडीचं दर्शन, खिचडी खायला चालू केलेले. उपास वगैरे नाही बट असंच खातो. आणि गेलो कटिंग वगैरे करून आलोय गावातच. उरुळी जायला तर टाइमच नाही भाई. त्यामुळे ना आता काय केलं, घरीच कटिंग, घरीच नाही गावात गेलो कटिंग करून आलोय. एकदम क्वालिटी बिलिटी दिसते का नाही माहित नाही. सकाळ सकाळ झालं ना सापाचं दर्शन. असा भयंकर बादली खाली साप बसलेला. मी हळूच बादली वर उचलली तर तो इटोळ घालून बसलेला. इटोळ घातल्यानंतर त्याला झूम करून नीट बघितलं की तो साप असा हा डेंजरस जातीचा होता. कमेंटमध्ये नक्की सांगा हा कोणत्या जातीचा साप होता. हे बघा हळूहळू आता बाहेर येईल. एवढा भयंकर जबरदस्त बसलेला ना, असा भयंकर लाल मातीत ह्यो साप गावतो. आणि तुम्ही पण गावलं ना कधीच मारू नका सापाला आणि असंच सोडून द्या. मी पण हा रेस्क्यू करून ना सोडून दिलं. बघा कसा बाहेर आला जबरदस्त. तुम्ही म्हणता ना साप हातात धरला ना, चावला कसं का नाही असा भयंकर तो फासफूस करत होता ना. मला पण भीती होती चावायची पण हाडच केलं. सकाळ सकाळ ना बदकांचं दर्शन झालं. हे बघा हे बघा अख्खी बदक ती आत्ता गेले एवढं. त्याचे चाललंय वरून आणि डोळ्यांची जरा दवाखान्यात जायचे होते. आणि बघा गाडीची कॉल स्टार्ट व डोळ्यांच्या दवाखान्यात आलेलं. वरती जाऊया. डोळ्यांचं काम वगैरे तर झालेलं इथं का बरं चला गोळ्या वगैरे घेऊ. तर ॲक्च्युली विषय असा झाला मित्रांनो की आपल्याला आलता जस्ट थोड्या वेळापूर्वी ना एक फ्रॉड कॉल. त्या कॉलचं म्हणणं असं आहे की त्या कंपनी XYZ तो बँगलोरवाला होता. तो म्हणत होता की ना तुमच्या मित्राने लोन घेतलंय आणि रेफरन्समध्ये तुमचा नंबर दिलाय, असं असं काय भरपूर काय बोलत होता. आणि बघा ते रेकॉर्डिंग आता तुम्हाला जस्ट ऐकवणार आहे. 2-3 मिनिटाचं आहे. एवढा भयंकर भाई त्याला पण तरसावला. तो फक्त हिंदी मारायचं, त्याला फक्त म्हणायचं मराठीत बोल मराठीत बोल. एवढा भयंकर तरसून दिला ना त्याला. शेवट कॉल ठेवलेला आहे त्यांनी. आणि परत कधी जर आला ना आपण व्लॉगमध्ये टाकणार आहे. सो भयंकर विषय हा. आणि भयंकर माणसं भेटतात. आपण कधी आयुष्यात कधी लोन नाही काढलं आणि म्हणतात लोन काढलंय हे करा, तुमच्या मित्राचा नंबर सोडा. कंपनी भाई भयंकर येडी दिसते राव. असा कस काय मित्राच्या नंबरवर लोन दिला असेल आणि माझा त्यातून नंबर काय विषय. मग त्याचं काम पण 25 करायला लागते जरा. आणि आत्तापर्यंत 4-5 वेळा कॉल आलेला आहे त्याचा, पण आपण व्लॉगमध्ये दाखवलेला नाही. मी डायरेक्ट उलट बोलतो, घेणं देणं नाही, काय संबंध कॉल बिल करायचा. मग असाच विषय जरा झालेला. बघू कॉल बघा कसा होतंय ते विषय पूर्ण ऐका रेकॉर्डिंग. हे असं फनी झालेला आहे विषय. सो बघा आता आपलं डेली व्लॉगमध्ये असंच नवीन कंटेंट. हॅलो, तुम्हारे दोस्त ने नंबर दिया रेफरेंस में. माझा नाही कोण नंबर, मित्र तुम्हारा नंबर मराठीत ये बोल ना, मराठीत. मला नाही माहिती कोणतं. माझा कोण मित्र नाही. आटकर अजय राजेंद्र. कुठं राहतो तो? मुंबईला का? बेंगलुरु. कुठं? बेंगलुरु. बेंगलुरु? हे कुठलं नाव आहे? हाँ, पण मराठीत बोल ना, इथं तू हिंदी काय कळत नाही इथं. मैं बेंगलोर से बात कर रहा हूँ, समझ में आ रही है कुछ? बेंगलोर. आणि तो राहतो कुठं मित्र? हाँ, तुम्हारा फ्रेंड है मुंबई में रहता है तुम्हारे हा, साथ, तुम्हारे पास. तुम्हारा फ्रेंड मुंबई में रहता है ऐसे. मी राहतो इथं उरुळीला, तू म्हणतोय मुंबईला. समझ में आला नहीं आ रहा असला मैं क्या कसला बोल स्कॅम रहा करता हूँ. रे तुम्ही? लोन लिया, मैं कंपनी की तरफ से बात कर रहा हूँ. लोन घेतलं? मला विचारून घेतलं का लोन मग? तुम्हारा दोस्त लिया है. हा माझा मित्र आहे ना. हाँ, तुम मित्र है तुम्हारा तो बात करो, उससे क्यों नहीं पेमेंट अरे कर पण रहा है? माझा कोण मित्र आहे? लोन बिन काय कौन नव्हतं मित्र? घेतलं. हा, असं तुम्हारा दुसरं नंबर ऐक दिया है ऐक ना, रेफरेंस में. असं दुसऱ्याच्या नंबरवर लोन कसं काय दिलं? दूसरे के नंबर पे नहीं लोन गया है, तुम्हारा नंबर दिया है उन्होंने कि मेरा नंबर मग पे अगर त्याचा को नंबर बात. घ्यायचा ना, ज्याने लोन घेत होता ना त्याचा नंबर घ्यायचा.
सुनो पहले, तुम्हारा नंबर इसलिए दिया है कि अगर मेरा नंबर नहीं लग रहा है तो इस नंबर पे कांटेक्ट करोगे तो मैं बात बात हो जाएगी, तो काय बात कराओ संबंध? उससे। माझं काय, मी काय समझ लोन बिन काढाय आमच्या एवढे वाईट दिवस आलो आहे लोन बिन काढायला? समझ में नहीं आ रहा है क्या तुमको? हिंदी विंदी नाही कळत आपल्याला, मराठीत बोल. अच्छा, अभी तो स्टार्टिंग में बात कर रहा था ना। हा, हाँ तो अचानक स्टार्टिंग में मराठी बात हिंदी मिक्स कर सांगतंय काहीतरी, काहीच कळत नाही मग. अच्छा, हा, बँगलोर एवढ्या लांबून कसं काय त्याने लोन घेतलं मित्राने? तू तेरा म्हणता ना दोस्त है, मित्राने लोन घेतलं. तेरा दोस्त लिया लोन। कोणत्या बँकेतून घेतलं? समझ में नहीं आ रहा है क्या तुमको? कौन सा बैंक से लिया लोन?